तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे डॉक्टर डॉक्टर हिने या पिल्स खाल्ल्यात. प्लीज प्लीज हिला वाचवा डॉक्टर. ओ स्लीपिंग पिल्स ही पोलीस केस आहे साहेब. डॉक्टर माझं नाव सत्यजित मुधोळकर. पोलिसांचं काय करायचं ते मी बघेन, तुम्ही हिला वाचवायचं बघा. ठीक आहे, त्यांना आत घेऊन जा. डॉक्टर एकच रिक्वेस्ट आहे, या मुलीचं नाव कोणालाही कळता कामा नाही. त्या गद्रेबाईंचा फोन येतोय सारखा. आई हे सगळं बोलायची वेळ आहे का आता? अरे पण बरं, तुला जे हवं ते तू सांग त्यांना. डॉक्टर डॉक्टर काय झालं, कशी येते? तसं काळजी करण्यासारखं काही कारण नाही आता. भेटू शकतो? नाही, जरा वाट बघावी लागेल. इथले सायकोलॉजिस्ट डॉक्टर बेग त्यांना तपासतील, त्यांची काउन्सिलिंग करतील आणि मग तुम्ही भेटा. मला नाही वाटत डॉक्टर बेगांची गरज आहे. मी भेटतो. मंजरी. हा आले बाबा. हा चला, झाली तयारी. चला. बाबा हे घ्या आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचं डील तुम्हाला हवं तसंच फिक्स होणार आहे, नाही का? अरे होणार म्हणजे काय होणार. आता तुझा चेहरा पाहिला म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला ना तरी सतत हे डील होण्यापासून कोणालाही अडवू शकत नाही. अहो आता तरी ही सवय मोडा. सवय मोडा? काय सवय काय मोडा? अरे इतकी वर्ष झाले मंजिरीचा चेहरा बघितला की मी कधी ऑफिसला गेलोय का? सवय मोडा. नाहीतरी आता किती दिवस घरात राहणार आहे ही? उद्या लग्न होऊन सासरी गेली. ए आई, काहीतरीच हिचं. आणि असंही त्यांचा काही होकार वगैरे येणार नाही, माहितीये मला. अगं शुभ बोल ना. बोल शुभ बोल, शुभ बोल. हा दोघं मिळून थट्टा करा माझी. घ्या. बरं झालं सर, चला उशीर होतो. चला. हो बरं बाबा, प्लीज मला कॉलेज जवळ ड्रॉप करा ना प्लीज. चल. काय ग, आता काय गरज आहे कॉलेजला जायची? काय काम आहे? अगं असं काय करतेस आई? हे बघ, मला आशिषला भेटायचंय. खूप महत्वाचं काम आहे, तू हे पकड. का केलंस? आणि केलंस तर मग तडीच का नाही नेलंस?
घे संपवून टाक. आणि एक नाही 2 अजून एक काढली. 2 बाटल्या घेतल्यास की मरण्याची 100% गॅरंटी. कसं ना प्रिया, तू जे औषध घेतलंस ना ते नीट बघून नाही घेतलंस तू. म्हणजे मग मी शांतपणे तुझ्या अंत्ययात्रेची तयारी करायला मोकळा. तेव्हा ना तुझी छान तिरडी बांधत असतो. तुला काहीच वाटत नाहीये? आनंद आनंद होतोय. सत्यजित तू तुला मरण्यात आनंद आहे तुझ्या आनंदात, तर मग तुझ्या आनंदात मला आनंद आहे. घ्या. बरोबर मला एक सांग, कसं करायचं नंतर? म्हणजे पारंपरिक की इलेक्ट्रिक? आणि कुठे काही अवयव वगैरे दान केला नाहीस ना, नेत्रदान वगैरे? म्हणजे मग नंतर उगीच त्रास नको. घे, एक गोळी खा, आणि जर चव आवडली नाही तर पाणी जास्त पी. घे घे. नाही तसं नाहीये गद्रेबाई. नाही हो, मुलगी बघितलीत तुम्ही पण काही बोलला नाहीत ना, म्हणून म्हटलं आपणच फोन करावा. का हो, आवडली नाही का मुलगी तुम्हाला? नाही नाही तसंही काही नाहीये. मग काय होकार कळवायचं का त्यांना? नाही नको. हे बघा, माझं अजून सत्यजितशी बोलणं झालेलं नाहीये. मी त्याच्याशी बोलते आणि तुम्हाला कळवते, ठीक आहे? अहो मग तिथे असेल तर बोला की, मी थांबते. गत्रेबाई, हे बघा, आमच्या घरामध्ये जरा धावपळ सुरू आहे. मला वेळ मिळाला की मी बोलेन त्यांच्याशी आणि तुम्हाला कळवते. सॉरी, व्हेरी सॉरी. मला कळत आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. मला माफ कर, माझी चूक झाली. आई बाहेर थांबली आहे, खूप टेन्शन मध्ये आहे. तिला आत पाठवतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तू बस तिच्याजवळ, मला ऑफिसला उशीर होतोय. आशिष, मंजिरी, अगं काय, अर्धा तास झाला मी तुझी वाट बघतोय. तुझं घड्याळ काय बंद पडलंय का? अरे नाही, ऐक ना, मला तुला जाम भारी न्यूज द्यायची आहे. मंजिरी, त्याही पेक्षा जास्त महत्वाचं मला तुला काहीतरी सांगायचंय. अरे तू सांगशील रे, आधी माझं ऐक ना. तुला माहित नाही, काल तो मुलगा रे ज्याने आपल्या अंगावर चिखल उडवला होता, तोच मुलगा मला बघायला आला होता. आय स्वेअर, माझी सॉलिड वाट लागली रे. म्हणजे मला कळलंच नाही की आता मी काय रिॲक्ट होऊ. मंजिरी, माझ्याशी लग्न करशील? आशिष, ए बघ, ए उगाच मजा नाही करायची. मी खूप सिरियस आहे आता. मी तुला काहीतरी सिरियसली सांगतो. मंजिरी, आय एम सिरियस. हो, तुला माहित नाही पण गेल्या 5 वर्षांपासून मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय.
आता हे सांगायची कधी हिंमत झाली नाही माझी. तर परिस्थिती नव्हती माझी तशी. म्हटलं थोडं कमवायला लागल्यानंतर विचारेन. कसलं काय, काल तुला मुलगा बघायला आला म्हटल्यावर मला नाही राहवलं. म्हटलं आज नाही विचारला तर कदाचित जीव जाईन माझा. मंजिरी, मंजिरी सांग, करशील ना माझ्याशी लग्न? आशिष प्लीज, मी काय बोलू यावर? मी तुझ्याबद्दल तसा विचारच नाही केलाय कधी. अगं मग आता कर ना. अरे असं नसतं. नात्याची डेफिनेशन अशी एका क्षणात नाही बदलत. असा एका क्षणात नाही विचार होतो. तू करून तर बघ. हे बघ आशिष, मी आत्ताच तुला सांगितलं की माझ्या मनात तुझ्याबद्दल तसं काहीच नाहीये. आणि माझ्या लग्नाचा जो कुठला निर्णय असेल ना, तो फक्त माझे आई बाबा घेणार. आणि तो निर्णय मान्य असेल मला. म्हणजे तुला कळतंय का, माझं जितकं तुझ्यावर प्रेम आहे ना, तितकंच प्रेम तुझंही माझ्यावर आहे. फक्त या गोष्टीची जाणीव तुला आजपर्यंत कधी झाली नव्हती. प्लीज विचार कर. आशिष प्लीज. मंजिरी थांबा. मंजिरी प्लीज. काय प्रॉब्लेम आहे? काय कमी माझ्यात सांग ना. आता तुझ्या बाबांनी इतका श्रीमंत नाहीये मी, पण माझं फ्युचर ब्राईट आहे. आणि तुझ्या बाबांनी सुद्धा त्यांचं हे सगळं विश्व शून्यातूनच निर्माण केलं होतं ना. गरिबीतूनच वर आलेत ना ते. मी येईन. आशिष प्लीज स्टॉप इट. अरे मुद्दा हा नाहीच आहे. तुला कळत कसं नाहीये? मुद्दा हा आहे की तू माझ्याबद्दल असा विचारच कसा करू शकतोस? आजपर्यंत मी तुला माझा फक्त एक चांगला मित्र म्हणून नाही, तुझ्याशी ना बोलायचंच नाहीये मला. मंजिरी, मंजिरी माझं ऐकून. प्रिया, काय झालं? प्रिया, हे बघ, अशी स्वतःची घुसमट करून घेण्यात काय अर्थ आहे ग? इकडे बघ, तुला सांभाळण्यात मी कुठे कमी पडले का? तू मुंबईला नोकरीला गेली होतीस, तिथे काही घडलं? जाऊ दे ना ती नोकरी. आपल्याला गरज आहे का त्याची? 2 वर्ष झाली. तुझी आई तुझी जबाबदारी माझ्यावर टाकून निघून गेली. त्याला ए बाळा, इकडे बघ. प्रिया, बोल ना बेटा. तुम्ही मुलं म्हणजे ना काही बोलणार नाही तुम्ही. मान्य आहे, आम्हाला काही फारसं कळत नाही, पण तुम्हीच बोलला तर तुम्हालाच हलकं वाटेल ना. तो सत्यजित सुद्धा तसलाच, आणि तू सुद्धा. ती मुलगी कशी वाटली काही बोलायलाच तयार नाही. प्रिया, तुझ्याशी काही बोललाय का तू? मला मंजिरीशी लग्न करायचं. काय बोलतोस, कळतंय का? हो, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. हे बघा, आता
आता मी इथे तुम्हाला भेटायला येतोय म्हटल्यावर ती काळजीपोटी फोन करते मला. मंजिरी, मंजिरी अगं काय झालंय? काय नाही. शांत हो. सांगशील का काय झालंय ते? तो आशिष ग, तुझा मित्र. काय झालं, भांडलात का दोघं? काकू मी त्याला फक्त माझा चांगला मित्र समजत होते. मग त्याने असं अचानक काय झालं? काय केलं त्याने? त्याने प्रपोज केलंय मला. लग्न करशील का म्हणून विचारलंय. तुझं त्याच्यावर? नाही, अजिबात नाही. माझ्या मनात त्याच्याबद्दल तसं काहीच नाही. नक्की? हो, अगं मग त्याला स्पष्टपणे सांगून टाक की तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये. मी त्याला फार स्पष्ट सांगितलंय. माझ्या लग्नाचा जो कुठला निर्णय असेल तो फक्त आणि फक्त माझे आई बाबा घेणार आहेत. अगं मग झालं तर. तसं नाहीये काकू. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटते ना की त्याने माझ्याबद्दल असा विचारच कसा केला. दादा ही फाईल बघून घेतली मी. एक मीटिंग फिक्स करून टाकूया. ठीक आहे. ही काय ओपन होत नाही फाईल बघ. हॅलो. बरं ठीक आहे, पाठव पाठव आतमध्ये पाठव. अरे मंजिरीचा कोणी आशिष नावाचा मित्र आहे, भेटायचं म्हणतोय, काहीतरी काम आहे. दादा आशिष म्हणजे तोच ना, काल तिला घरी सोडून गेला तोच. अच्छा, काय काम असेल? काय माहित, काय नोकरी वगैरे पाहिजे असेल. तू घे बघून. हा मी हे थांब थांब थांब, तू थांब थोडा वेळ थांब तू. मे आय कम इन सर? नमस्कार. नमस्कार. मी आशिष. बसा. थँक्यू सर. सर मला मंजिरीबद्दल बोलायचंय. तुम्ही तिच्या लग्नासाठी मुलगा बघताय. बर मग माझं आय मीन मला मंजिरीशी लग्न करायचं. काय बोलतोयस, कळतंय का? हो, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. हे बघा, आता मी इथे तुम्हाला भेटायला येतोय म्हटल्यावर ती काळजीपोटी फोन करते मला. काय सांगणार ना तिला. मला मंजिरीशी लग्न करायचंय. काय काय बोलतोयस, कळतंय का? हो, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून आमचं अफेअर सुरू आहे. उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. तुला जे काही त्याच्याबद्दल वाटतं ना ते त्याला स्पष्टपणे सांगून टाक. नाही काकू, त्याने ना आमच्या मैत्रीचा अपमान केलाय. त्याच्याशी एकही शब्द बोलण्याची इच्छा नाहीये माझी. तुझं त्याच्यावर प्रेम नाही आहे ना, मग मी तर म्हणते त्या वाटेवर एकही पाऊल टाकू नकोस. तरी मला वाटतं तुला त्याच्याबद्दल काय वाटतं हे त्याला कळणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुला त्याला भेटायला हवं ना. एकानं प्रेम करणं आणि एकानं फक्त मैत्री म्हणून पाहणं, हे असं नातं फार काळ टिकत नाही बाळा. सायकल जर का चालवायची झाली ना तर सायकलची दोन्ही चाकं समान असावी लागतात. एक चाक लहान एक चाक मोठं असं फक्त सर्कशीतच असू शकतं.
आणि आपल्याला आपल्या आयुष्याची सर्कस करून घ्यायची नाहीये ना. म्हणूनच सांगते, त्याला एकदा भेट आणि स्पष्टपणे बोल त्याच्याशी. नाही काकू, मला त्याला भेटणंच काय, त्याचं तोंडही बघण्याची माझी इच्छा नाहीये आता. अगं मग नको भेटूस त्याला, किमान फोनवर तरी बोलू शकतेस त्याच्याशी. मंजिरी तसं काय बोलली नाही मला. आणि ती बोलणारही नाही सर, कारण तिला तुमच्या शब्दाबाहेर नाही जायचं. मी जेव्हा तिला आमच्या लग्नाबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाले की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो तिला मान्य असेल. म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलावं आधी. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की मंजिरीचं लग्न आम्ही तुझ्याशी करून द्यावं. हो, हे बघा, हे बघा, आता मी इथे तुम्हाला भेटायला येतोय म्हटल्यावर ती काळजीपोटी फोन करते मला. काय सांगणार ना तिला. सर, मी तुमच्या इतका श्रीमंत नाहीये, माझी घरची परिस्थिती फार काही चांगली नाहीये. हो, पण कॉन्फिडन्स मात्र नक्की आहे. मला माझ्या आयुष्यात जे काही हवं आहे ते सगळं मी माझ्या हुशारीच्या जोरावर नक्कीच कमवेल. सर, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मी मंजिरीला खूप सुखात ठेवेन. फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. मंजिरीशी आधी बोलावं लागेल मला. हो हो, नक्कीच. पण सर, मला नाही वाटत की ती काही बोलेल. कदाचित तुम्हाला घाबरून ती आमच्यात तसं काही नाहीये असंच सांगेल. पण हवं तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही कॉलेजमध्ये विचारा ना. अख्ख्या कॉलेजला आमच्या प्रेमाविषयी माहिती आहे. कोणाला काय विचारायचं आणि कोणाला भेटायचं हे मी ठरवेन. जातो. ओके, थँक्यू सर. पण सर, आमच्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज विचार करा.